आपण नाक दाबल्याबरोबर तोंड उघडलं त्यांनी. काय? आपण कुणाचं नाक दाबलं? अगं नाक दाबलं म्हणजे मी आपलं असंच म्हटलं. म्हणजे तू कसं आता इथेच राहिलीस, तू काही परत गेली नाहीस, त्यामुळे त्यांना कळलं की आपण आडमुठेपणा करून काही उपयोगाचं नाही, सून काही परत यायची नाही. आई आई एक मिनिट, मी पिंट्यासाठी म्हणून माहेरी नाही राहते. मी माझ्या बाळासाठी इथे, कारण डॉक्टरांनी मला तसं सांगितलंय. मी जर प्रेग्नंट नसते तर मी तिथे राहूनही पिंट्याला आणि श्रीला समजावू शकले असते. मला तणावपूर्ण वातावरण आता नको होतं म्हणून मी इथे राहिले ना. हो हो ग, मी आपलं असंच गमतीत म्हटलं. नाही आई, पण मी गमतीतही कुणाचं नाक दाबणं वगैरे असा विचार नाही करू शकत. आपण त्यांच्या मार्गाने जाऊनच पिंट्या निर्दोष हे सिद्ध केलं असतं. आणि ते तसं झालं नसतं तर? आणि इतकं सोपं होतं, मग आतापर्यंत का नाही केलं त्यांनी? आपण हातापाया पडतच होतो ना त्यांच्या. काय केलं त्यांनी? हे असं निर्दोष असणं सिद्ध करण्याकरता कितीतरी वेळ गेला असता आणि पिंट्याच्या आयुष्याची नासाडी झाली असती. आई प्लीज राहू दे ना, नको आता तो विषय. हो ना, या आनंदाच्या वेळी त्या सगळ्या आठवणी नको. आई नको ना आता वादाचा विषय, पुरे कर ना प्लीज. बरं राहिलं, नको तर नको. हे पण पिंट्या, ज्यांच्यामुळे हे झालंय त्यांना बाकी लक्षात ठेवा कायम. हो ताई. जानू, त्यांचे आभार मानायला हवे. फोन करतेस का त्यांना? नाही बाबा, असं कोरडेपणे फोनवर नाही बोलत मी जाऊन भेटेनच ना. म्हणजे उद्या मी जायचं ठरवलंच होतं. नाही हे सगळं झालं म्हणून नाही, पण मी जाणार होतेच. खूप दिवस झाले आता मलाच करमत नाहीये. ही गोड बातमी कधी श्रीला सांगते असं झालंय मला. राहून राहून ना त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत राहतोय. काहीही बोलत असते मी पण सगळ्यांसमोर. हळू हळू. अगं हाताशी धावाधाव करू नकोस. दिवस गेलेत, लक्षात ठेव.